जयाचे केलिया स्मरणा, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण, श्री गुरुचे. श्रुती स्मृती पुराणाम आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. शंकरं शंकराचार्यं केशवं वादरायणं, सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः. सदाशिवसमारंभा शंकराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्ता वन्दे गुरुपरंपरा. शुकासारिके पूर्णवैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. आत्माराम श्रवणासाठी जमलेल्या तुम्हा सर्व साधकांना वंदन करते. आज आत्माराम भाग 12 समास 2 माया निरूपण. मागच्या निरूपणात आपण 11 ते 13 ओव्यांचा विचार करताना अखंड अविकारी अविनाशी सदा सर्वकाळ असणाऱ्या ब्रह्माला स्फुरण झाले. हे स्फुरण म्हणजे मूळ माया. या मूळ मायेपासून त्रिगुण व त्रिगुणांपासून पंचमहाभूते निर्माण झाली असा सृष्टीक्रम पाहिला. त्रिगुण व पंचमहाभूते माईक आहेत. अशी ही माया एकच आहे, पण ती प्रकृती आणि पुरुष या 2 विभागात विभागली गेली. प्रकृती जड आणि अचेतन आहे, तर पुरुष चेतन आहे. असे हे प्रकृती आणि पुरुष दोन्हीही मायाच आहे. सृष्टीमध्ये प्रकृती व पुरुष हा जो भेद दिसतो तो विवेकाने लक्षात घ्यावयास हवा. या सर्व गोष्टींचा विचार आपण केला. प्रकृती जड आणि अचेतन आहे. जे तुमचे माझे शरीर, स्थूल शरीर आपल्याला डोळ्यांनी दिसते ती प्रकृती आहे. तर या जड शरीराला चालवणारे जे तत्व आहे ते तत्व म्हणजे पुरुष, त्यालाच चेतन तत्व म्हणतात. या चेतनाची शक्ती म्हणजेच प्रकृती होय. प्रकृती आणि पुरुष दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. आपण शरीराने म्हणजे देहाच्या माध्यमातून इंद्रियांच्या साह्याने डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, पायांनी चालतो, जिभेने रसनेचा स्वाद घेतो. हे सर्व करतो ती प्रकृती जड आहे. जडाला स्वतःचे स्वतःला काहीच करता येत नाही. प्रकृती स्वतंत्र नाही, ती पुरुषाच्या अधीन आहे. तसेच चेतन असणाऱ्या पुरुषाशिवाय ती काही करू शकत नाही. तसेच चेतन तत्वही अरूप आणि निष्क्रिय असल्यामुळे तेही प्रकृतीशिवाय काही करू शकत नाही. एखादी खाली पडलेली टाचणी देखील हे पुरुष म्हणजे चेतन तत्व उचलू शकत नाही. चेतनाला व्यक्त होण्यासाठी प्रकृतीची गरज आहे. प्रकृती व पुरुष या दोघांच्याही संयोगाने जीवाच्या सर्व हालचाली सुरू असतात. दोघांच्या संयोगानेच संपूर्ण सृष्टीची रचना झाली आहे. यातील आत्मानात्म विवेक प्रधान आहे. तो साधकाला ओळखता आला पाहिजे. या सृष्टीत आत्मा काय व अनात्मा काय हा विवेक करण्यासाठी, समजण्यासाठी ज्ञान हवे. ज्ञान मार्गाने जो साधना करतो त्याला ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान हे 3 अंगे असतात.
म्हणून समर्थ 14व्या ओवीत सांगतात, माया ज्ञाता ज्ञेय ज्ञान, माया ध्याता ध्येय ध्यान, माया हेची समाधान, योगियाचे श्रीराम. की ज्ञाता म्हणजे जाणून घेणारा मी. काय जाणून घ्यायचे आहे? तर आत्मा जाणून घ्यायचा आहे. आत्मा हे ज्ञेय आहे. ज्ञाताने ज्ञेयाला जाणले की ज्ञान झाले. ज्ञाता ज्ञेय ज्ञान हे तिन्ही एकमेकांमध्ये मिसळलेली आहेत. त्यांना वेगळे करता येत नाही. या तिघांना शास्त्रात त्रिपुटी म्हणतात. त्रिपुटी शब्दाचा अर्थ 3 असा होतो. जोपर्यंत त्रिपुटी आहे तोपर्यंत तो सगळा मायेचा प्रांत आहे. येथे आणखी एक त्रिपुटी समर्थांनी सांगितली, ती म्हणजे ध्याता ध्येय ध्यान. ध्याता जीव म्हणजे मी, ध्येय म्हणजे आत्मा. तो जीव त्या आत्म्याशी एकरूप होण्यासाठी जी प्रक्रिया केली जाते त्याला ध्यान असं म्हणतात. मग हे ध्यान कशासाठी करायचं? तर जो ध्यान करणारा आहे त्याने त्याचं आपण ध्यान करतो त्याच्याशी एकरूप व्हावं. एकरूप झाल्यावर ध्याताही शिल्लक राहत नाही, ध्यानही शिल्लक राहत नाही. ध्येयाला ध्येयाचा दर्जा राहत नाही. ध्येयाचा दर्जा कुठपर्यंत आहे? जोपर्यंत मी त्याच्याशी एकरूप होत नाही तोपर्यंत ध्येय आहे. पण ज्या क्षणी मी त्याच्याशी एकरूप होतो त्या क्षणी ध्येयही उरत नाही. समजा मला रामाशी एकरूप व्हायचं आहे म्हणून मला रामाचे ध्यान करायचे आहे. मग ध्यान करण्यासाठी मी जेव्हा बसते तेव्हा रामाची तसबीर फोटो समोर ठेवलेला असतो. तेव्हा मी नामस्मरण करून ध्यान करून त्या रामाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करते. हा प्रयत्न करता करता माझं ध्यान जेव्हा त्या रामाशी ध्यान लावल्यावर त्या रामाशी मी एकरूप होते तेव्हा ध्याता ध्येय ज्ञान यातलं काही शिल्लक राहत नाही. इतका हा सूक्ष्म विचार करावा लागतो. परंतु इतका सूक्ष्म विचार करायचा असेल, अभ्यास करायचा असेल तर मायेची मदत घेतल्याशिवाय अभ्यास होणार नाही. पण मायेचा साधन म्हणून उपयोग करायचा. जेव्हा योगी लोक योग मार्गाने समाधीपर्यंत जातात तेव्हा त्या योग्यांच्या मदतीला ही मायाच धावून येते व त्यांना समाधी अवस्थेपर्यंत म्हणजे ब्रह्मस्वरूपाचा अनुभव तिथे येतो. म्हणूनच ही माया योग्यांना समाधान देणारी आहे. म्हणून समर्थ इथे 3ऱ्या चरणात सांगतात, माया हेची समाधान योगी यांचे श्रीराम. असे जरी असले तरी ज्या समाधीच्या माध्यमातून योगी लोकांना ब्रह्मानुभव येतो त्या समाधीचा अनुभव योग्यांना शरीराच्या माध्यमातून येतो. ते शरीरही मायेच्या प्रांतातील आहे. म्हणून समाधी अवस्थाही माईकच आहे. समर्थांनी या मायेला श्रेष्ठ म्हटले व तीच माया बंधनात अडकवणारी असल्यामुळे ती छळणारी असेही ते म्हणतात. ही माया श्रेष्ठ पण आहे आणि छळणारी पण आहे, अशी दोन्ही कशी असा प्रश्न निर्माण होतो. ही मायाच आपल्याला परब्रह्मापासून दूर करते व तीच त्याच्यापर्यंत पोहोचवते. म्हणून ही माया अत्यंत नाटकी आहे. ही माया एखाद्या किल्लीसारखी आहे. आपण जेव्हा गावाला जातो तेव्हा घराला कुलूप लावतो. कुलूप लावताना किल्ली डावीकडे फिरवतो व नंतर गावाहून आल्यावर कुलूप उघडताना उजवीकडे किल्ली फिरवतो. मग किल्ली घर बंद करायचे काम करते की उघडायचे काम करते हो? कारण ती डावीकडे आणि उजवीकडे दोन्हीकडे फिरवली आहे आपण एकदा, तर मग ती दोन्हीही काम तीच करते. अगदी तशीच ही माया आहे. तीच आपल्याला परब्रह्मापासून दूर करते आणि तीच परब्रह्मापर्यंत आपल्याला पोहोचवते. त्या मायेचा नीट उपयोग करून घेतला न तर माया अत्यंत उपयुक्त आहे, चांगली आहे. मायेच्या आहारी मात्र जर आपण गेलो आणि मायेमुळे जर आम्ही फसलो तर त्या मायेसारखं दुष्ट अत्यंत त्रासदायक काही नाही. म्हणून या मायेचा उपयोग करून घेऊन
ती सोडून द्यायची. मग या मायेचा उपयोग कसा करून घ्यायचा? आपण जेव्हा कधी नाम साधना करतो, प्रवचने ऐकतो, ग्रंथ वाचतो, योगी लोक ध्यान करतात, ही सर्व परमार्थ साधण्यासाठीची साधने आहेत. आणि साधन हे नेहमी माईक असतं. माईक साधनांचा वापर करूनच समाधान मिळवायचं असतं, परमार्थ साध्य करायचा असतो, हे लक्षात घ्यावयास हवे. आपण याआधी दासबोधाचा अभ्यास केला, सध्या आपण आत्माराम ग्रंथाचा अभ्यास करतो आहे. मग हे ग्रंथ कसे आहेत तो? हे ग्रंथही माईक आहे. ज्या कागदापासून हा ग्रंथ निर्माण झाला, तो कागद, त्याच्यातील अक्षरे, शब्द, चित्र हे सर्व नाशवंत आहे. म्हणजे ग्रंथ, पुस्तके हे देखील अचेतन जड आहे, म्हणून ते नाशवंत आहे. पण त्याचा मी नीट उपयोग करून घेतला आणि मायेच्या पलीकडे गेलो, तर मायेचे जे अधिष्ठान, जे ब्रह्म आहे, ते ब्रह्म मी आहे असा अनुभव घेतला, तर या ग्रंथाच्या, पुस्तकाचं काम संपलं. म्हणून साधकांनी लक्षात ठेवायचे की साधन कोणतंही असू दे, साधन माईकच असतं. आणि जे माईक असते ना, ते केव्हा ना केव्हा सोडून द्यावेच लागते. आपण दासबोधाचे पारायण करताना किंवा आपण दासबोधाचे नित्य वाचन करत असताना, समास वाचल्यानंतर दासबोधाच्या शेवटी ओव्या म्हणण्याची पद्धत आहे. त्या ओव्यामध्ये समर्थ म्हणतात, झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिशोब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. हे समर्थ आपल्याला दासबोधात सांगतात. या ओव्या आपण नेहमी पद्धत आहे म्हणून त्या आपण म्हणतो, पण ही पद्धत का ठेवली याचा मात्र कधीच विचार करत नाही. साधकाच्या लक्षात यावं की साधना हे सुद्धा साधनच आहे. कुठलीही साधना ही माईक आहे. माईकाला जे माईक असते त्याला कवटाळून बसायचे नाही, नाहीतर मायेचे जे अधिष्ठान आहे ना, त्या अधिष्ठानाचा आपल्याला कधीच अनुभव येणार नाही. म्हणून कुठलाही ग्रंथ, प्रवचने ऐकणे, वाणीने नाम घेणे, शास्त्र समजून घेणे, ही शास्त्र समजून घेणारी आपली जी बुद्धी आहे ना, ती बुद्धी सुद्धा माईक आहे हे साधकाच्या लक्षात यावयास हवे. म्हणजे माईकाचा त्याग करावयाचा असतो. या माईक साधनांच्या आधाराने अधिष्ठानापर्यंत पोहोचायचे. साधने माईक असले तरी ती माया, तिचा स्वामी, अधिष्ठान जे ब्रह्म आहे ना, तिथपर्यंत आपल्याला ती नेते. एकदा तेथे पोहोचले की साधनांचं काम संपलेलं असतं. म्हणून समर्थ म्हणतात, साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. की साधकाने मात्र त्यासाठी अत्यंत सावध, दक्ष असावयास हवे. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक समजून उमजून करावयास हवी. साधकाने लक्षात घ्यावयाचे की ब्रह्म एकमेव अद्वितीय भेदरहित आहे, तर माया भेदाने भरलेली आहे. सगळी जी साधने आहेत ना, ती सर्व साधने माईक असतात. म्हणजे सगळे ग्रंथ, वेदांतशास्त्र, ईश्वर सुद्धा माईक आहे, सद्गुरू सुद्धा माईक आहे. पण ईश्वर माईक आहे म्हटल्यावर एकदम ते आपल्याला पटत नाही. पण ईश्वर सुद्धा तुमच्या आमच्यासाठी अवतार घेतो, पण तो सुद्धा आपले अवतार कार्य संपवतो. म्हणजे तो ईश्वर सुद्धा माईक आहे. इतक्या हद्दीपर्यंत या शास्त्राने आपल्याला नेऊन सोडलेले आहे. आचार्य म्हणतात, न गुरुनैव शिष्यम चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. म्हणजे त्या ठिकाणी गुरुही नाही आणि शिष्यही नाही. गुरु शिष्य म्हटले की द्वैत आले, आणि येथे हे द्वैत पण मावळते. तेव्हा उपदेश करणारा व उपदेश घेणारा दोघेही नाही. कारण उपदेशाचं काम संपलेलं आहे, आणि उपदेशाचं काम संपल्यानंतर शिष्य हा शिष्य राहत नाही, तर तो मुक्त होतो. गुरु मुक्त असतात. मुक्त याचा अर्थ आहे
की मी आत्मा आहे असा त्याने अनुभव घेतलेला असतो. आता येथे गुरु व शिष्य दोघेही मुक्त आहे. मुक्त म्हणजे दोघांनाही एकच अनुभव आला आहे. म्हणजे अनुभवाच्या पातळीवर ते दोन्ही एकच आहेत. कारण आत्मा सर्वांचा एक आहे. म्हणजे येथे शिष्यही गुरु स्वरूपच म्हणजे दोघेही एकच आहेत. शिष्याने हीच तर विनंती केली होते ना की मज दातारे करावे, तीच आत्मस्थिती शिष्यालाही मग प्राप्त होते. म्हणून साधकाने लक्षात ठेवायचे की माईकाचा त्याग करायचा. त्याला कवटाळून बसले तर ब्रह्मज्ञान होत नाही. म्हणून साधकाने जी माईक साधने आहेत, जे शास्त्र आहे, त्या शास्त्राच्या मूल्य आणि मर्यादा लक्षात घ्यावयास हव्या. शंकराचार्य म्हणतात, अविज्ञाते परे तत्वे शास्त्रधीतिस्तु निष्फला. विज्ञातेपि परे तत्वे शास्त्राधीतस्तु निष्फला. याचा अर्थ, तुम्ही वेदांत शास्त्राचा अभ्यास ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी करता, तेव्हा मी ब्रह्म आहे असा अनुभव आला नाही तर वेदांत शास्त्र फुकट जाते. म्हणजे त्याचा काहीच उपयोग होत नाही. आणि वेदांत शास्त्राचा अभ्यास करून मी ब्रह्म आहे असा अनुभव आला की मग वेदांत शास्त्राचं काम संपले आणि काम झाले की त्याचा काहीच उपयोग नाही. वेदांत शास्त्र हे देखील एक साधन आहे. माझं काम झाल्यानंतर वेदांत शास्त्र सुद्धा निरर्थक होते. परंतु माझं काम झाले म्हणून मला अनुभव आला असला तरी मागून येणाऱ्या लोकांना ते हवं असतं, म्हणून साधन चालूच ठेवायचे. बुडवू नये नाव पावलेनी पार, असा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. की या नदीच्या पलीकडे नावेतून गेले आणि पलीकडच्या तीरावर पोहोचल्यावर मला आता नावेची गरज नाही, म्हणून ती नाव बुडवून टाकायची नाही, तर आपल्या मागून येणाऱ्यांसाठी ती तशीच राहू द्यायची. संत काय करतात की तीच नाव घेऊन मागे येणाऱ्या लोकांना त्यात आणखीन 4-5 उतारू बसवतात व त्यांनाही पलीकडे घेऊन जातात. म्हणूनच आजही गोंदवलेकर महाराज समर्थ रामदास स्वामींसारख्या संतांच्या हातात गळ्यात माळ दाखवतात. कारण हे संत त्यांना अनुभव आल्यानंतरही तुमच्या आमच्या साधकांना ब्रह्मानुभव येण्यासाठी अनुभवानंतरही साधना करताना दिसतात. त्यामुळे साधनेचे महत्त्व सामान्य लोकांना समजते. हा विचार समजून घेतला तर वेदांत शास्त्र माईक आहे, त्याचाही त्याग करावयाचा आहे, हे अगदी खरं आहे. पण पाठीमागून येणारे जे लोक आहेत ना, त्यांना त्याचा उपयोग आहे. म्हणून ही जी परंपरा आहे ती टिकवून ठेवण्याची, सांभाळण्याची जबाबदारी संत स्वतः स्वीकारतात. पण त्या परंपरेचे त्यांना काही काम नसते. केवळ जनकल्याणासाठी ते परंपरा टिकून ठेवतात. एवढे सूक्ष्म विचार लक्षात घेतले तरच या मायेचं मिथ्यत्व लक्षात येऊन तिचा त्याग करणे, साधकाला त्या मायेचा उपयोग करून घेऊन मग त्याचा त्याग करणे साधकाला शक्य आहे. अशा या मायेविषयी बोलताना पुढच्या ओवीत समर्थ आपल्याला सांगतात, माया सच्चितानंद, माया आनंदाचा कंद, माया हेची निजबोध, शब्दरूपे श्रीराम. की ह्या ओवीमधील सच्चितानंद, आनंद व निजबोध हे 3 शब्द आले आहेत. ते आपण परमार्थात संत सद्गुरूंचे वर्णन करताना नेहमीच वापरतो. त्यातल्या सच्चितानंदामधील सत हा एक शब्द, चित हा एक शब्द व आनंद हा एक शब्द, त्या प्रत्येक शब्दाला एक नियत असा अर्थ आहे. नियत याचा अर्थ, नियत म्हणजे या शब्दाला आपणच अर्थ प्राप्त करून दिलेला आहे. या नियत अर्थातील ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या माईक आहेत. म्हणून शब्द सुद्धा माईक आहे. शब्द का माईक आहे हो? की जेव्हा आपण मी जेवते आहे, मी बाहेर चालली, असं जेव्हा मी जेवते आहे असं वाक्य म्हणतो किंवा त्यातील मी हे अक्षर जेव्हा आपण उच्चारतो ना, तेव्हा स्वर, प्राण, कंठ अशा 8 ठिकाणी शब्द आदळतो व मुखातून बाहेर पडतो. याचा अर्थ अक्षर उत्पन्न होते
आणि जे जे उत्पन्न होते ना त्याला नाश असतो. ज्याला उत्पत्ती स्थिती लय आहे ते सर्व नाशिवंत असतं. मग शब्दालाही उत्पत्ती स्थिती लय आहे म्हणून शब्दही नाशिवंत ठरतो. मग नाशिवंत गोष्टींवर विसंबून राहता येत नाही. मग शब्दाच्या भरोशावर राहता आपल्याला येणार नाही, हे अगदी खरे आहे. पण शब्दाशिवाय व्यवहार व परमार्थ दोन्हीही चालत नाही. शब्द माईक असला तरी त्याचा उपयोग करून घ्यायचा व नंतर ते सोडून द्यायचा. अंतिम ध्येयापर्यंत जाण्यासाठी शब्दांची आपल्याला अत्यंत गरज आहे. पण तिथे पोहोचल्यानंतर शब्दांचं काम संपलेलं असतं. असा शास्त्रविचार छान समजून घ्यायचा. अशा पद्धतीने शास्त्राचा व्यवस्थित अभ्यास करण्याची जबाबदारी आत्माराम ग्रंथ अभ्यासताना साधकाने सांभाळायची आहे. साधक या नात्याने हे सगळे समजून घेतले तर व्हायचा तो फायदा होईल, अन्यथा रामकृष्ण हरी. सध्या आपण मायेचा अभ्यास करत आहोत. माया कशी आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, कारण त्याशिवाय आपल्याला अनुभवापर्यंत पोहोचता येणार नाही. म्हणून परमार्थात मायेला अत्यंत महत्त्व आहे. कारण आपल्याला हे जे जग दिसते आहे ना, जे आपलं शरीर दिसते, दुसऱ्यांचेही शरीरे आपल्याला दिसतात, सगळ्यांचे आपल्याला स्वभाव दिसतात, कळतात, ते लक्षात येतात. त्या जगाशी आपलं घट्ट नातं तयार होतं. एकमेकांशी असे नाते निर्माण होते. त्या प्रत्येक गोष्टीचा संबंध या मायेशी आहे. ब्रह्मस्वरूपाचा, आत्मस्वरूपाचा विचार केला तर त्याच्यामध्ये दिसणारं हे जे दृश्य जग आहे ना, ते दृश्य जग माईक आहे. म्हणून दृश्य जग केवळ एक भ्रम आहे. एकदा विचारांनी जग माईक आहे हे म्हटले की हे जग ज्या त्रिगुणांपासून आणि पंचमहाभूतांपासून निर्माण झाले आहे, त्या त्रिगुण व पंचमहाभूतांच्या संबंधित प्रत्येक गोष्ट सुद्धा माईक आहे. माझ्या शरीराचा पण संबंध त्याच्याशी आहे. त्यामुळे शरीराचे सुद्धा सर्व अवयव, सूक्ष्म घटक, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, स्थूल इंद्रिये, हे सगळं मायेच्या संबंधित आहे. म्हणून ते सगळं माईक आहे. सतत हे सगळं कशासाठी समजून घ्यायचं आहे हो, तर माझा जो या दृश्य जगताशी संबंध येतो तेव्हा तो सर्व मायकाशी येतो. त्यामुळे जगात घडणाऱ्या घटनांचा अनुकूल व प्रतिकूल परिणाम जो आहे ना, तो कसाही असला तरी त्याने आपण क्षुब्ध होता कामा नये. परमार्थात आपण नेहमी वाचतो, अभ्यास करतो, ऐकतो, त्या सर्वांचा मला माझे जीवन जगत असताना उपयोग झाला पाहिजे. त्याचा उपयोग मला करून घेता आला पाहिजे. कारण आपले जीवन अत्यंत मौल्यवान आहे. आपल्याला हा नरदेह प्राप्त झाला आहे. समर्थांनी तर या देहाला गव्हाड म्हटले आहे. म्हणून परमार्थ प्राप्तीसाठीच ईश्वराने हा नरदेह आपल्याला दिला आहे. म्हणून जीवनातील प्रत्येक क्षण ना क्षण परमार्थ प्राप्तीसाठी आपण वापरला पाहिजे. फार सुंदर एक वाक्य आहे की जीवन ही परमार्थाची प्रयोगशाळा आहे. आपण जेव्हा शाळा महाविद्यालयात असणाऱ्या प्रयोगशाळेत अनेक रसायने, द्रव्य ठेवलेली असतात, त्याचा उपयोग करून मिश्रणे तयार करतो व त्याद्वारे सिद्धांत समजून घेतो. सिद्धांत म्हणजे समजा पाण्याचा सिद्धांत आहे H2O म्हणजे हायड्रोजन व ऑक्सिजन मिळून पाणी तयार होते. हे आपण प्रयोगाद्वारे सिद्ध करून खात्री करून घेतो. म्हणजे आपण सिद्धांताचा उपयोग करून घेतो. अगदी इकडे म्हणजे परमार्थातही जे जे शिकवले जाते, जे जे आपण ऐकतो, वाचतो, त्याचा आपल्याला व्यवहारात उपयोग करून घ्यायचा आहे. तो उपयोग करून घेताना आपलं जीवन ही एक प्रयोगशाळा आहे असं समजायचे आणि त्यामध्ये ते सगळे प्रयोग जसे सांगितले आहेत ना तसे ते पार पाडायचे की मग आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे, असा तुकाराम महाराजांचा जसा अनुभव आहे तसा अनुभव आपल्याला पण येईल.
हाच अनुभव समर्थांना आला तेव्हा समर्थ म्हणतात, संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ, ते हे संत. याचाच अर्थ संतांचे सर्व जीवन अत्यंत आनंदमय आहे. संतांना सतत आनंदाचा अनुभव येतो. त्यांनी असा आनंद कसा कमवला? तर याचे उत्तर तुकाराम महाराज देतात. रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर, असे सांगतात. याचा अर्थ की दिसणारे जग हे दोरीवर ज्याप्रमाणे साप दिसतो त्याप्रमाणे माईक आहे. साप प्रत्यक्षात नव्हताच. साप जसा आभासिक आहे ना, त्याप्रमाणे हे जग सुद्धा आभासिक आहे. हे सतत लक्षात ठेवायचे हवे. हीच दृष्टी ठेवून जगातील व्यवहार करायचे. त्यासाठी रज्जू सर्पाचा सिद्धांत जीवनाच्या प्रयोगशाळेत सतत वापरायची आपली तयारी पाहिजे. यालाच तर साधना म्हणतात. साधना ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. त्यात खंड नको, नाहीतर आपले सुरू असते. आम्ही 8 दिवस लग्नाला गेलो होतो, फॉरेन टूरवर गेलो, घरी पाहुणे आले, त्यांचे करण्यात मला वेळ मिळाला नाही. त्यामुळे 8-15 दिवस साधनेला खंड पडला. मग एकदा खंड पडला की ती सुरू करायला वेळ लागतो. ती आपण म्हणतो ना की मी ग्रंथ सुरू केला, पण तो काही कारणास्तव खंड पडला आणि आता तो पुन्हा सुरू करू म्हणता म्हणता 8 दिवस निघून गेले. म्हणजे असा खंड पडला की तो लवकर पुन्हा सुरू केला जात नाही. म्हणून खंड पाडता कामा नये. खरं म्हणजे लग्न कार्याला जाणं, फॉरेन टूरला जाणं किंवा घरी पाहुणे आले म्हणून वेळ मिळत नाही म्हणून साधनेला खंड पडतो, हे खरे कारण नाही. तर येथे आपण शरीराने सगळ्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे, पण विचार मात्र आपण परमार्थाचा करायचा. असे झाले की आपले काम झाले, मग साधनेत खंड पडत नाही. साधना ही आहे ना, ही आहे त्या परिस्थितीत, आहे त्या लोकांमध्ये, आहे त्या ठिकाणी करावायची असते. त्यासाठी काही या जगापासून लांब जायचे नाही. केवळ अलिप्त व्हायचं आहे, तेही विचारांनी व्हायचं आहे. त्यासाठी फक्त आपलं त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र आपल्याला बदलायला हवा. स्वतःच्या भोवती पारमार्थिक विचारांचे कवच निर्माण करून घ्यायचं आणि त्या कवचासह जगामध्ये वावरायचं. तेव्हा संतांसारखा आनंदाचा अनुभव येण्यास कोठेच अडचण येणार नाही. आत्मा ब्रह्म आणि स्वरूप, हे मायेचे रूप, रूप आणि अरूप सकळ माया श्रीराम. की आपला मायेचा विचार सुरू आहे. येथे समर्थ सांगतात की आत्मा ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्म हे आपले स्वरूप आहे. अशा पद्धतीने केलेली मांडणी वाक्यरूप असल्यामुळे माईक आहे. जे जे रिलेटिव्ह असतं ना, ते सगळं माईक असतं. कोणत्याही गोष्टींची तुलना करावयाची असेल तर 2 गोष्टींचा संबंध असेल तिथं द्वैत असते. म्हणजे जेव्हा कशाच्या तरी सापेक्षतेने दुसऱ्याचं वर्णन केलं जातं तेव्हा 2 गोष्टी असतील तरच त्या संदर्भात सांगता येते. येथे म्हटले आहे की रूप आणि अरूप सकळ माया श्रीराम. की रूप म्हणजे आकार आहे. सावयव पदार्थ एकत्र होऊन आकार तयार होतो. ज्याला आकार असतो ते मिथ्या असते, माईक असते. रूप आहे म्हणून रूप सापेक्ष अरूप आहे, तेही मिथ्या आहे. कारण रूप ही संकल्पना स्वीकारल्याशिवाय अरूप ही संकल्पना सिद्धच होत नाही. अरूप हा शब्द आपण जेव्हा वापरतो ना, त्यावेळी रूप सापेक्ष तो असतो. रूपच जर नसेल तर अरूप म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. जर काळं नसेल तर गोरं म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. रात्रच नसेल तर दिवस म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. समजा चांगलं नसेल तर काही वाईट आहे म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. अगदी तसं आहे. रूप आहे म्हणूनच रूप सापेक्ष अरूप आहे अशी कल्पना आपण करतो. त्यावेळी रूप व अरूप दोन्ही मायेचा पसारा आहे. तसेच व्यक्त म्हणून व्यक्त आहे म्हणून अव्यक्त आहे. व्यक्त म्हणजे जे डोळ्यांना दिसते त्याच्या सापेक्ष अव्यक्त आहे. मग जे जे व्यक्त आहे, डोळ्यांना दिसते, ते सगळे मिथ्या आहे.
म्हणून अव्यक्त ही मिथ्या आहे. खरं म्हणजे अव्यक्त ही कल्पना शास्त्राने सिद्ध होणारी असून सृष्टीच्या संदर्भात असल्यामुळे ती सुद्धा माईक आहे. सृष्टीचा जेव्हा प्रलय होतो तेव्हा शास्त्र सांगते की सृष्टीतील सर्व भूतांच्या वासना बीज रूपाने या सृष्टीत लीन झालेल्या असतात. म्हणजे अव्यक्तात त्या लीन झालेल्या असतात. म्हणून व्यक्त व अव्यक्त दोन्हीही मिथ्या आहे, माईक आहे. अशा पद्धतीने जर विचार केला तर जे जे दिसतं व जे दिसत नाही तेही माईक आहे. या गोष्टींचा विचार आपण करू शकतो व ज्याचा विचार करू शकत नाही तेही माईक आहे. विचारही माईकच आहे बरं, पण आपलं जीवन व्यवस्थित सुरळीत चालण्यासाठी काही विचार आपल्याला करावाच लागतो. जीवनात प्रपंचाच्या संबंधित, व्यवसायाच्या संबंधित, आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाशी संबंधित असे मिनिमम विचार आपल्याला करावेच लागतात. पण तो विचार करत असताना सुद्धा त्या प्रापंचिक साधकाने लक्षात ठेवायचे की जो विचार करायचा आहे ना तोही सत्य नाही, कारण विचारही शेवटी माईक आहे. पण तो व्यवहारापुरता तो करावा लागतो, त्याशिवाय व्यवहार होऊ शकत नाही. समर्थांची या संदर्भात एक सुंदर ओवी आहे. संसार उपाधी न सांडता, प्रपंच त्याग न करता, जनामध्ये सार्थकता विचारेची होय श्रीराम. की विचार हे एक फार मोठे साधन आहे. पण विचार हे साधन आहे हे कित्येक साधक स्वीकारतच नाही. कारण आपण जी साधना करतो ना ती नाम साधना, पूजापाठ, स्तोत्र म्हणतो, ध्यान, तत्वज्ञान, अभ्यास हेच फक्त सगळी साधने आहेत असे आपल्याला वाटते. ही तर साधने आहेतच, पण आपण दिवसभर पूजा करणे आपल्याला शक्य आहे का? सतत आपण स्तोत्र म्हणू शकतो का? ते म्हणू शकत नाही. आपण सतत ध्यानाला बसू शकतो का? सतत वेदांत शास्त्राचं चिंतन, ग्रंथ वाचन सातत्याने आपण करणार आहोत का? नाही करू शकत. मग आपण काय करू शकतो? तर आपण जे वाचले आहे, ऐकले आहे त्यावर आपण विचार मात्र सातत्याने करू शकतो, सतत करू शकतो. कारण विचार हा आपला 24 तास सुरू असतो. वेदांत शास्त्राच्या आधाराने जे विचार आम्हाला शिकायला मिळाले आहेत त्या विचारांचा दैनंदिन जीवनात आपण वापर करू शकतो. विचार वापरणाऱ्याला लक्षात येते की मी जो विचार करतो आणि ज्याच्या संबंधित विचार करतो हे दोन्हीही माईक आहे हे लक्षात येते. आणि यावयास हवे अशी माईकता एकदा लक्षात आली ना की त्याच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन हळूहळू बदलतो. दृष्टी बदलली की माईकाचा अनुकूल प्रतिकूल परिणाम होणार नाही. मग दृष्टी बदलली हे कसे लक्षात घ्यायचे हो? कारण आपण साधक आहोत आणि साधकाच्या दृष्टीने विचार करत असल्यामुळे ही दृष्टी सुद्धा बदलली की नाही हे आपल्या लक्षात यावयास हवे. मग ही दृष्टी बदलली की नाही हे कसे लक्षात घ्यायचे हा प्रश्न निर्माण होतो. तर अजूनही मला जर जगतातील घडणाऱ्या घटनांनी माझ्या मनात अनुकूल प्रतिकूल विचार निर्माण होत असतील, झाले असतील, तर समजायचे आहे की अजूनही माया मला सत्यच वाटते. माया मिथ्या आहे असा पक्का निर्णय झाला तर अनुकूल प्रतिकूल परिणाम होणार नाही. असा कुठलाही अनुकूल प्रतिकूल विचार निर्माण न होता माझा संसार व्यवस्थित चालतो, तेव्हा संसार मिथ्या असतो असा निश्चय झालेला असे समजायला हरकत नाही. खूप अवघड आहे हो, पण अशक्य नाही. मग अवघड सोपे कसे करायचे? त्यासाठी जुने जे संस्कार आहेत ना, जगत सत्यत्वाचे आहेत, ते नवीन संस्काराने हळूहळू आपण कमी करायचे. साधा भिंतीला जेव्हा आपण नवा रंग आपल्याला लावायचा असतो ना, तर जुना जो रंग आहे तो अधिक खरडावा लागतो. त्याशिवाय नवीन रंग व्यवस्थित बसत नाही. अगदी तसेच आहे. इकडे अनेक जन्मांपासून देह जगत सत्य आहे, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती यात आपण अडकलेले आहोत. त्यातून बाहेर पडण्यासाठी सतत नवीन संस्कारांची आवश्यकता असते.
नवीन संस्कार करावे लागतात. त्यासाठी सातत्याने साधना कराव्या लागतात. या साधना करताना जुने विचार हळूहळू कमी करायचे आणि नवीन संस्कार साधनेद्वारे करत राहायचे. त्यामुळे आपल्याला माईक विचार हळूहळू समजायला लागेल आणि माईक विचार समजला की मग खरे काय आहे त्याचा आपल्याला अनुभव येईल. म्हणून पुढच्या ओळीमध्ये समर्थ आपल्याला सांगणार आहेत, जीव शिव आणि ईश्वर हाई मायेचाची विस्तार, विश्वरूप विश्वंभर अवघी माया, असे समर्थ सांगणार आहेत. त्या ओवीचा विचार मात्र आपण पुढच्या निरूपणात करणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ.